महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 87 नगरसेवक विजयी झाल्यानंतर आता स्वीकृत सदस्यांच्या निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। भाजपला 9 स्वीकृत सदस्यांची संधी मिळणार आहे। यासाठी तब्बल 567 इच्छुकांनी शहराध्यक्षांकडे अर्ज केले आहेत। शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आणि माजी उपमहापौर पद्माकर काळे यांची नावे जवळपास निश्चित मानली जात आहेत। उर्वरित 7 जागांवर नव्या चेहऱ्यांना तसेच विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व लक्षात घेऊन संधी दिली जाणार आहे। महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा येत्या 20 फेब्रुवारी रोजी होणार असून त्यापूर्वी स्वीकृत सदस्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। विधानसभेची निवडणूक होऊन 1.25 वर्ष झालं आहे। नोव्हेंबर 2029 मध्ये पुढील विधानसभा निवडणूक होईल। या निवडणुकीत शहरात भाजपला सर्वाधिक लाभ होईल। या दृष्टीने पक्षातील सक्रिय सदस्यांना स्वीकृतची संधी मिळणार आहे, जेणेकरून भाजपच्या आमदारांना आगामी निवडणुकांमध्ये फायदा होईल हा हेतू। दरम्यान महानगरपालिका निवडणुकीत सुमारे 1100 जणांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून मुलाखती दिल्या होत्या, मात्र सर्वांना संधी मिळू शकली नाही। त्यात आमदार पक्षातील ज्येष्ठांचा शब्द पाळून उमेदवारी नाही मिळाली तरी पक्षासाठी प्रामाणिकपणे काम केलेल्यांची नावे स्वीकृतसाठी आघाडीवर आहेत। 20 फेब्रुवारीला नूतन नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे। यावेळी स्वीकृत नगरसेवकांसह सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जातील। तत्पूर्वी अनेक इच्छुकांनी आमदारांच्या शिफारसी जोडून स्वीकृतसाठी अर्ज केले आहेत। त्यातून कोणाला लॉटरी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।